मित्रांनो, फार्मा गायडन्स आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जे काय फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री या सब्जेक्टमधील जे काय सर्वच महत्त्वाचे जे काय टॉपिक आहे त्यामधील आपण महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी घेऊन आलो आहोत, जे की जे काय फार्मासिस्ट एक्झाम असेल किंवा इतर जे काय फार्मसी रिलेटेड एक्झाम असेल त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी हे जे पॉईंट आहेत आपण विविध जे काय चॅप्टर आहेत त्यामधून आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जे एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी जे काय फर्स्ट इंडियन फार्माकॉपी आहे लिस्ट पब्लिश इन 1946 अंडर चेअरमनशिप ऑफ सर आर्यन चोप्रा. एवढं लक्षात घ्या की जे काय फर्स्ट इंडियन फार्माकॉपी लिस्ट आहे ती 1946ला जे काय चेअरमन होते त्यावेळेसचे आर्यन चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली पब्लिश झाली. म्हणजे 1946ला जे काय फार्माकॉपी लिस्ट आहे सुरुवातीची फर्स्ट ती काय झालेली आहे पब्लिश झाली आणि त्याच्यानंतर आपला फार्माकॉपी पब्लिश झालेला आहे. सुरुवातीला काय आलेली आहे फार्माकॉपी लिस्ट. त्याच्या अगोदर जे काय बेंगॉल फार्माकॉपी आपल्याकडं ऑफिशियल होता, त्यानंतर फार्माकॉपी लिस्ट आली आणि नंतर इंडियन फार्माकॉपी आलेला आहे. तर फार्माकॉपी लिस्ट कोणाच्या अध्यक्षतेखाली पब्लिश झालेली आहे तर ती आहे सर आर्यन चोप्रा. सर आर्यन चोप्रा हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर जे काय फर्स्ट एडिशन ऑफ इंडियन फार्माकॉपी वॉज पब्लिश्ड इन 1955. आता या ठिकाणी लक्षात घ्या फार्माकॉपी लिस्ट आल्याच्या नंतर फर्स्ट इंडियन फार्माकॉपी म्हणजे फर्स्ट IP कधी पब्लिश झाला तर 1955ला झाला, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल, जी काय आपण हेवी मेटलसाठी जी काय लिमिट टेस्ट आहे ती कशासाठी तयार केलेली आहे किंवा डिझाईन केलेली आहे टू डिटरमाइन द कंटेंट ऑफ मेटॅलिक इम्प्युरिटी. त्यामुळं काय होईल ज्याला कलर येईल बाय हायड्रोजन सल्फाईड ऑर सोडियम सल्फाईड. ओके, तर जी काय लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल आहे ही हेवी मेटल टेस्ट आहे ती जे काय कंटेंट आहे मेटॅलिक इम्प्युरिटीचं ते डिटरमाइन करण्यासाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे किंवा मग डिझाईन केलेले आहे, ज्यामध्ये जे काय हायड्रोजन सल्फाईड आहे किंवा मग सोडियम सल्फाईड हे काय केलं जातात यूज केलं जातं आणि त्यामुळं त्याला काय येतो कलर येतो इन अ स्पेसिफिक कंडिशन. त्यानंतर इन लिमिट टेस्ट फॉर आर्सेन गॅस स्टेन मर्क्युरी क्लोराईड पेपर येलो. आता लक्षात घ्या यावर क्वेश्चन येऊ शकतो की लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिकमध्ये आर्सेनिक गॅस कोणता कलर प्रोड्यूस करतो तर तो आहे येल्लो. आणि कशाला हे करतो मर्क्युरिक पेपरला. ओके, मर्क्युरिक पेपरला येल्लो स्टेन किंवा कलर काय करतो तो आर्सेनिक गॅस प्रोड्यूस करतो किंवा स्टेन करतो. कोणत्या टेस्टमध्ये लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिकमध्ये. त्यानंतर गटझेट ऑपरेटर्स युज्ड इन द लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक. आता बऱ्याच वेळेस लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिकमध्ये कोणतं ॲपरेटस यूज केलं जातं असं विचारलं जाईल किंवा विचारलं जातं, क्वेश्चन आलेले आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी आहे गटझेट ॲपरेटस हे लक्षात ठेवा, गटझेट ॲपरेटस. नंतर कोपेल अँड स्पायरो वॅन स्लाईक इंट्रोड्यूस कन्सेप्ट ऑफ बफर कॅपॅसिटी. जे काय बफर कॅपॅसिटी आहे तर ही कुणा त्याचा शोध लावला किंवा कुणा इंट्रोड्यूस केलेली तर कॉपेल अँड स्पायरो आणि व्हॅन स्लाईके यांनी काय केलेली ही बफर कन्सेप्ट काय केलेली या ठिकाणी बफर कॅपॅसिटीची कन्सेप्ट या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेली आहे. त्यानंतर जे काय बॉडीला जे काय कॅल्शियमची आवश्यकता आहे किती आहे ती 1000 ते 1500 पर mg. जे काय आपल्या ह्युमन बॉडी असेल नॉर्मल जे काय पर्सन असेल त्याला कॅल्शियमची आवश्यकता किती आहे तर ती आहे 1000 ते 1500 mg पर डे. ओके, म्हणजे प्रत्येक दिवसाला आपल्याला 1000 ते 1500 कॅल्शियम आवश्यक असतं. त्यामुळे मित्रांनो आपल्या बॉडीमध्ये जे काय कॅल्शियम रिच फूड आपण घेतले पाहिजे आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये ते कॅल्शियम आपल्याला जाणं गरजेचं आहे. कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे तुम्ही पाहू शकता हाडं ठिसूळ बनतात, ऑस्टिओमॅलसिया किंवा रिकेट्स या प्रकारचे आजार होतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1000 ते 1500 mg आपल्याला नॉर्मल पर्सनला पर डेला कॅल्शियमची आवश्यकता आहे. त्यानंतर विटॅमिन डी इज नेसेसरी फॉर
बॉडी टू अब्सॉर्ब कॅल्शियम. आता जे काय कॅल्शियम असेल किंवा आपण बाहेरून कॅल्शियम घेतो अन्नाच्या मार्फत किंवा मग सिरपच्या मार्फत, तर कॅल्शियम बॉडीमध्ये अब्सॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. लक्षात घ्या, व्हिटॅमिन डी नसेल तर बॉडीमध्ये कॅल्शियम अब्सॉर्ब होणार नाही. आणि व्हिटॅमिन डी कुठून मिळतं, तर व्हिटॅमिन डी जे काय सकाळचं जे काय कोवळं ऊन असेल आपण किंवा सूर्यप्रकाश असेल तर त्यामधून व्हिटॅमिन डी मिळतं. इतरही व्हिटॅमिन डीचे सोर्सेस आपण पुढील याच्यामध्ये पाहणार आहोत, परंतु कॅल्शियम अब्सॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. त्याचबरोबर जे काय मॅग्नेशियम नावाचं जे काय आपलं आपण त्याला म्हणून मिनरल म्हणूयात किंवा मग आपण त्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणूयात, तर तो प्रोटीन सिंथेसिस आणि सेल्युलर मेटाबॉलिझमसाठी शरीरामध्ये महत्त्वाचा आहे. जे काय प्रोटीन आहेत शरीरामधील त्याच्या सिंथेसिससाठी आणि सेल्युलर मेटाबॉलिझमसाठी हा मॅग्नेशियम काय आहे महत्त्वाचा आहे. ओके. सिंपल सोल्युशन ऑफ ORS इज अ सोल्युशन ऑफ शुगर अँड साल्ट ॲट होम. जर आपल्याला सिम्पलेस्ट सोल्युशन ऑफ ORS म्हटलं कशाचं असतं, तर हा जर क्वेश्चन आला तर तो कशानं बनलेला असतं, आपण जे घरी लिंबू सरबत बनवूयात किंवा मग साखरेचं जे काय पाणी बनवतो तर त्याला आपण सिम्पल सोल्युशन ऑफ ORS म्हणूयात. त्यामध्ये शुगर, लक्षात घ्या, शुगर आणि साल्ट ॲट होम म्हणजे आपण घरी तयार केलेलं साखर आणि मीठ टाकून तयार केलेलं पाणी, याला आपण सिम्पलेस्ट काय म्हणूयात ORS सोल्युशन म्हणूयात. आता ORS म्हणजे काय, ओरल रिहायड्रेशन साल्ट. हे कशासाठी यूज करतो आपण, जे की आपण डिहायड्रेशन म्हणूयात किंवा डिहायड्रेशनच्या कंडिशनमध्ये ORS वापरतो. आणि डिहायड्रेशन कशी होती का, कशामुळे होतं, एक तर उलटी वॉमिटिंग असेल, उलटी म्हणूयात त्याला, किंवा मग डायरिया डिसेंट्रिया म्हणूयात. अशा कंडिशनमुळे काय होऊ शकते, बॉडीमधून पाण्याचं प्रमाण काय होऊ शकतं, लॉस होतं. आणि मग ते भरून काढण्यासाठी आपल्याला ORS घेणं गरजेचं आहे. आणि ते घरी जर आपल्याला ORS बनवायचं असेल, सिम्पल ORS सोल्युशन, तर त्याच्यामध्ये शुगर आणि साल्ट टाकून पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण ते बनवू शकतो. त्याचं किंवा मग जे काय WHO जे काय रिकमेंडेड फॉर्म्युला आहे ORS आपण ते पुढे पाहणार आहोत, तो पण बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला आहे. त्यानंतर if more quantity of fluoride ingested in it's carried to bone and teeth and give rise to motile enamel known as dental fluorosis. ओके. आता जे काय फ्लोराईड आहेत ते आपल्या जे काय पाण्यामध्ये असतात, जनरली बोरच्या पाण्यामध्ये वगैरे हे फ्लोराईड असतात. आणि ते फ्लोराईड आपण शरीरामध्ये जास्त प्रमाणात जर घेतले तर ते काय होतात, दातावर जमा होतात किंवा मग जे काय बोन असतील किंवा मग तीत असतील त्यामध्ये काय होतात, ते जमा होतात किंवा त्यामध्ये अब्सॉर्ब केले जातात. आणि मग जे काय दात आहेत ते काय होतात, मोटल इनेमेल होतात किंवा मग त्याच्यावर असं डाग धब्बे आल्यासारखे होतात. त्यालाच आपण डेंटल फ्लोरोसिस असे म्हणतात. डेंटल फ्लोरोसिसमध्ये काय होतं, जेव्हा आपल्या पाण्यामध्ये फ्लोरिनचं प्रमाण जास्त असेल आणि ते फ्लोरिन आपल्या दातामध्ये हाडामध्ये जास्त अब्सॉर्ब झाल्यामुळं दातावरती काय होतात, आपण त्याला काय म्हणूयात, मोटल किंवा मग आपण ज्याला थोडे त्या ठिकाणी दाताचा जे काय कलर असेल किंवा मग ते अपीअरन्स चेंज होतं त्यालाच आपण डेंटल फ्लोरोसिस असे म्हणतात. डेंटल फ्लोरोसिस कशामुळे होतं, लक्षात घ्या, फ्लोराईडच्या वापरामुळं किंवा फ्लोराईडचं प्रमाण जास्त झाल्यामुळं किंवा फ्लोराईडमुळं डेंटल फ्लोरोसिस होतो, हे लक्षात घ्या. पेप्सिनोजन इज कन्वर्टेड इंटू पेप्सिन वेन द गॅस्ट्रिक pH इज बिलो 6. आता बिलो 6 म्हणजे काय, ॲसिडिक pHला पेप्सिनोजन हा पेप्सिनमध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. आता पेप्सिन काय आहे, इन्झाईम आहे. ओके. जे की आपल्या डायजेशन ऑफ जे काय फूड असेल त्याच्यासाठी महत्त्वाचं काम करतो. हा पेप्सिनोजन शरीरामधला तो पेप्सिनमध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्याला ॲसिडिक pH असणं गरजेचं आहे. तर ॲसिडिक म्हणजे बिलो 6 pHला तो पेप्सिनोजन हा काय होतो, पेप्सिनमध्ये कन्वर्ट होतो. त्यानंतर टर्म लॅक्झॅटिव्ह यूज्ड फॉर द माइल्ड कॅथरॅटिक्स अँड टर्म पर्गेटिव्ह इज यूज्ड फॉर स्ट्रॉंग कॅथरॅटिक्स. आता बघा, लॅक्झॅटिव्ह आणि पर्गेटिव्ह. लॅक्झॅटिव्ह म्हटलं की ते माइल्ड कॅथरॅटिक्स, माइल्ड. ओके. आणि पर्गेटिव्ह म्हटलं की स्ट्रॉंग कॅथरॅटिक. आता कॅथरॅटिक्स हा शब्द कॅथरॅटिक्स म्हणजे काय, तर जेव्हा कन्स्टिपेशन ही कंडिशन होते किंवा मग डिफिकल्टीनं डिफिकेशन किंवा आपल्याला स्वच्छ त्रास होतो किंवा आपला जे काय स्वच्छ किंवा आपण जे काय स्टूल आहेत हार्ड बनतात, अशा कंडिशनमध्ये आपण लॅक्झॅटिव्ह हे ड्रग देतो. तर लॅक्झॅटिव्ह जर माइल्डमध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं,
कॅथरेटिक्स म्हणायचं. आणि लॅक्झेटिव्ह जर स्ट्रॉंग किंवा मग आपण त्याला म्हणून जास्त ॲक्शन देणारे असतील तर त्याला काय म्हणायचं, पर्गेटिव्ह. जेव्हा 2-3 दिवस झालं काही व्यक्तीला जर डिफिकेशन होत नसेल किंवा स्वच्छास होत नसेल किंवा पोट साफ होत नसेल तर तेव्हा आपण पर्गेटिव्ह देतो. तर पर्गेटिव्ह आणि कॅथरेटिक्स यामधला फरक तुम्हाला कळाला असेल. पर्गेटिव्ह आणि कॅथरेटिक्स दोन्ही लॅक्झेटिव्हच आहेत. आणि लॅक्झेटिव्ह कशामध्ये यूज केले जातात, कॉन्स्टिपेशनमध्ये. आणि कॉन्स्टिपेशनमध्ये काय होतं की 2-3 दिवस किंवा मग अशी कंडिशन ज्यामध्ये स्वच्छास किंवा मग आपला स्वच्छ साफ होत नाही किंवा जे काय आपले स्टूल आहे ते हार्ड बनतं. ओके. नंतर बेंटोनाइट वाज फाउंड इन फोर्ट बेंटॉन ईस्टर्न योमिंग. ओके. जे काय बेंटोनाइट जो काय आपला इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो कुठं सापडलेला आहे, सुरुवातीला फोर्ट बेंटॉन या ठिकाणी सापडलेला. फोर्ट बेंटॉन यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बेंटोनाइट कुठं सापडलेला आहे सुरुवातीला किंवा कुठं सापडतो. ओके. त्याचबरोबर जे काय बेंटोनाइट वाज प्रिव्हियसली कॉल्ड टायलोराइट. त्याचबरोबर जे काय बेंटोनाइट आहे त्याला टायलोराइट सुद्धा म्हणतात, हे पण लक्षात घ्या. बेंटोनाइटचं जे काही सिनोनिम आहे टायलोराइड आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर लिमिट टेस्ट फॉर आयर्न. इन लिमिट टेस्ट फॉर आयर्नमध्ये अमोनिया सोल्युशन यूज टू मेक सोल्युशन अल्कलाइन. जे काय लिमिट टेस्ट फॉर आयर्न आहे ती परफॉर्म करताना जे काय अमोनिया सोल्युशन आहे ते यूज केलं जातं सोल्युशनला अल्कलाइन बनवण्यासाठी. अमोनिया सोल्युशन लक्षात घ्या की जे काय सोल्युशनचा pH अल्कलाइन बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आयर्न लिमिट टेस्टमध्ये अमोनिया सोल्युशन वापरतो. त्यानंतर लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक, त्यामध्ये स्टॅनस क्लोराईड युज्ड फॉर कम्प्लीट इव्हॅल्युएशन ऑफ आर्सेनिक, झिंक, पोटॅशियम आयोडाईड आणि स्टॅनस क्लोराईड. ओके. युज्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट. ओके. त्यानंतर पोविडोन आयोडीन इज अ कॉम्प्लेक्स ऑफ आयोडीन अँड पोविडोन नोन ॲज पॉलिव्हिनिल पायरिलिडोन. ओके. लक्षात घ्या जे का पोविडोन आयोडीन सोल्युशन आहे ते कॉम्प्लेक्स सोल्युशन आहे किंवा तो आयोडीन आणि जे काय पोविडोन आहे यापासून बनलेला आहे त्याला पॉलिव्हिनिल पायरोलिडोन असं म्हणतात. आता जे काय पोविडोन आयोडीनचं जे काय सिनोनिम किंवा मग पोविडोन आयोडीनला काय म्हणतात किंवा कशापासून बनलेलं आहे ते आयोडीन आणि पोविडोनपासून बनलेलं आहे त्याला पॉलिव्हिनिल पायरिलिडोन असं म्हणतात. ओके. त्यानंतर ॲसिडिफाईंग एजंट मेंटेन लो pH. आता जे काय ॲसिडिफाईंग एजंट आहेत किंवा मग अल्कलाईन एजंट आहेत याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जे काय ॲसिडिफाईंग एजंट आहे ते जे काय ब्लड किंवा बॉडीचा pH काय करतात, कमी करतात किंवा मग जे काय ॲसिडिक pH बनवतात, ॲसिडिक pH बनवतात. म्हणजे ते जे काय अल्कलाईन pH झालेला असेल किंवा मग अल्कलाईन कंडिशन किंवा अल्कलोसिस कंडिशनमध्ये आपण ॲसिडिफाईंग एजंट वापरतो आणि जे काय ॲसिडिटीमध्ये आपण अल्कलाईन एजंट वापरतो. ओके. तर ॲसिडिटीमध्ये आपण काय वापरतो, अँटॅसिड, जे की काय आहेत अल्कलाईन नेचर आहेत. ते काय करतात, ॲसिडिटी रिड्यूस करतात. आणि ॲसिडिफाईंग एजंट कुठे यूज करतात, अक्लोरहायड्रियामध्ये आपण यूज करतो. अक्लोरहायड्रियामध्ये आपण ॲसिडिफाईंग एजंट यूज करतो ज्यामध्ये ॲसिडचं प्रमाण कमी होतं. आणि ॲसिडचं प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरामध्ये जे काय आपण जे काय खाल्लेलं अन्न असेल किंवा फूड असेल ते डायजेस्ट होण्यास काय होतात, अडथळे येतात. ओके. त्यानंतर ॲसिडिफाईंग एजंट एक्झाम्पल जर पाहिजे झालं तर HCl, कॅल्शियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. ॲसिडिफाईंग एजंटचे जे काय एक्झाम्पल आहेत ते काय आहेत, ॲसिड आहेत. तर ते काय आहेत, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, कॅल्शियम क्लोराईड आहेत आणि अमोनियम क्लोराईड आहे. हे काय आहेत, ॲसिडिफाईंग एजंट आहेत. त्यानंतर अँटीॲसिड मेंटेन हाय pH. आता ॲसिडिफाईंग एजंट काय करतात, लो pH मेंटेन करतात. ॲसिडिफाईंग एजंट काय करतात, अँटीॲसिड काय करतात, हाय pH म्हणजेच काय जे काय pH आहे बेसिक बनवतात. ओके. ॲसिड इंडायजेशन इज द कंडिशन इन विच एक्सेस स्टमक ॲसिड इज प्रोड्युस्ड. कधी कधी काय होतं, ॲसिड इंडायजेशन होतं आणि त्या कंडिशनमध्ये काय होतं, स्टमकमध्ये एक्सेस ॲसिड काय होतं तयार होतं आणि ते काय होतं आपल्याला आवश्यक नसतं किंवा त्यामुळं आपले काय होते जे काय ॲसिडिटी वाढते. त्यानंतर साईड इफेक्ट ऑफ कॅथरेटिक्स.
आता काय काय कॅथरेटिक्स आहेत त्याचे काही साईड इफेक्ट. काही कॅथरेटिक्स काय करतात तर काही कॅथरेटिक्स जसं मॅग्नेशियम आहे तो CNS डिप्रेसंट आहे. कॅथरेटिक्स म्हणजे काय लॅक्झेटिव्ह. ओके, तर जे काय मॅग्नेशियम कंटेनिंग जे काय लॅक्झेटिव्ह आहेत कॅथरेटिक आहेत ते घेतले तर काय होते सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेसंट इफेक्ट प्रोड्यूस होतो. त्याचबरोबर जे काय सोडियम कंटेनिंग जे काय कॅथरेटिक्स आहेत कार्डियक फेलर अँड रेनल फेलर हे काय करतात साईड इफेक्ट प्रोड्यूस करतात किंवा मग रेनल फेलर होण्याची शक्यता जास्त असते किंवा कार्डियक फेलर. ओके, त्याचबरोबर HCl प्रमोट अब्सॉर्प्शन ऑफ आयर्न अँड कॅल्शियम इन द बॉडी. जर आपल्या बॉडीमध्ये आयर्न आणि कॅल्शियमचं अब्सॉर्प्शन होण्यासाठी HClची आवश्यकता असते. जर आपल्या स्टमकमध्ये HClचं प्रमाण कमी असेल तर आयर्न तेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात अब्सॉर्ब होणार नाही. जर HClचं प्रमाण किंवा ॲसिडिटी असेल तर काय होईल आयर्न चांगल्या प्रकारे काय होईल अब्सॉर्ब होईल. म्हणून आयर्न किंवा कॅल्शियमच्या अब्सॉर्प्शनसाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl स्टमकमध्ये असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर HCl स्टिम्युलेट स्मॉल इंटेस्टिनल म्युकोसा टू रिलीज सेक्रेटिन अँड कोलेसिस्टोकायनिन. ओके, CCK सिक्रेटिन आणि कोलेसिस्टोकायनिन जे काय HCl आहे हे स्टमकमध्ये प्रेझेंट असल्यास किंवा HClमुळं जे काय सिक्रेटिन आहे आणि कोलेसिस्टोकायनिन आहे CK हे काय होतात रिलीज होतात किंवा सिक्रिट होतात. लुगॉल्स आयोडीन इज द लिक्विड मेकअप ऑफ 2 पार्ट ऑफ पोटॅशियम आयोडाईड. ओके, आणि लुगॉल आयोडीन इज ऑल्सो नोन ॲज अक्वियस आयोडीन अँड स्ट्रॉंग आयोडीन सोल्युशन. जे काय लुगॉल्स आयोडीनला अक्वियस आयोडीन किंवा स्ट्रॉंग आयोडीन सोल्युशनसुद्धा म्हणतात. जे काय लुगॉल्स आयोडीन सोल्युशन आहे त्याला स्ट्रॉंग आयोडीन किंवा अक्वियस आयोडीन सोल्युशनसुद्धा म्हणतात. आणि तो कशापासून बनलेला आहे 2 पार्ट ऑफ पोटॅशियम आयोडाईड. जे काय लुगॉल्स आयोडीन सोल्युशन आहे याच्यावर 2 प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतो की ते कशानं बनलेलं आहे तर 2 पार्ट ऑफ पोटॅशियम आयोडाईड आणि त्याचं सिनोनियम काय आहे तर आहे स्ट्रॉंग आयोडीन किंवा अक्वियस आयोडीन. ओके, हे त्याचं काय सिनोनियम आहे. ओके, त्याचबरोबर एमेटिक जे काय ड्रग आहेत आता एमेटिक म्हणजे काय दीज आर द ड्रग विच आर युज्ड टू इंड्यूस वॉमिटिंग किंवा मग जे काय उलटी प्रोड्यूस करण्यासाठी जे काय आपण ड्रग वापरतो त्याला आपण काय म्हणतो एमेटिक्स म्हणतो. आता एमेटिक्स कशामध्ये वापरतो जेव्हा आपल्याला उलटी करण्याची काय आवश्यकता असते. उलटी ही सहसा ही अबनॉर्मल आहे किंवा मग ते अनावश्यक आहे. उलटी आल्यावर आपल्याला आजारी किंवा ते आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं. परंतु काही कंडिशनमध्ये आपल्याला उलटी आणावी लागते किंवा इंड्यूस करावी लागते जसं पॉयझनिंग असेल किंवा आपण काही जे काही अनवॉन्टेड पदार्थ खाल्ले असतील अशा कंडिशनमध्ये इमेटिक्स किंवा वॉमिटिंग प्रोड्यूस करणारे ड्रग आपण या ठिकाणी यूज करतो. तर ते काय इमेटिक्सचे ड्रग आहेत कॉन्ट्रा इंडिकेटेड इन पॉयझनिंग बाय कोरोसिव्ह ऑर पेट्रोलियम प्रोडक्ट. लक्षात घ्या यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इमेटिक ड्रग आर कॉन्ट्राइंडिकेटेड. कॉन्ट्राइंडिकेटेड म्हणजे काय दिले जाऊ शकत नाहीत आणि इंडिकेटेड म्हणजे दिले जाणे किंवा वापर करणे. त्या कंडिशनमध्ये वापर केला जाऊ शकतं त्याला काय म्हणतात इंडिकेटेड. आणि कॉन्ट्राइंडिकेटेड म्हणजे त्या कंडिशनमध्ये वापर केला जाऊ शकत नाहीत किंवा मग त्याचा वापर केला जाऊ नये. तर इमेटिक हे ड्रग जे काय कोरोसिव्ह ड्रगची पॉयझनिंग झाली असेल. कोरोसिव्ह म्हणजे काय जे की बॉडीला कोरोजन प्रोड्यूस करतात इन्फ्लामेशन प्रोड्यूस करतात बर्निंग सेन्सेशन प्रोड्यूस करतात. अशा ड्रगची जर पॉयझनिंग झाली असेल किंवा पेट्रोलियम प्रोडक्टची पॉयझनिंग झाली असेल तर अशा कंडिशनमध्ये इमेटिक यूज करायचे नाहीत. काय होईल जर एखाद्या व्यक्तीनं कोरोसिव्ह ड्रग घेतलेत आणि तुम्ही वॉमिटिंग प्रोड्यूस करत असाल तर परत काय होईल त्या आतड्याला त्याच्या हे कोरोसिव्ह ड्रग काय करतात डॅमेज करू शकतात. त्यामुळं त्या ठिकाणी इमेटिक ड्रग यूज करायचे नाहीत. म्हणून इमेटिक जे काही ड्रग आहेत ते कोरोसिव्ह आणि पेट्रोलियम प्रोडक्टच्या पॉयझनिंगमध्ये यूज करायचे नाहीत. ओके, इतर ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल इज प्रेझेंट इन 2 फॉर्म अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल ड्राईड अल्युमिनियम पावडर. ओके, आता जे काय अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल जे काय आहे अँटॅसिड आहे 2 फॉर्ममध्ये या ठिकाणी अवेलेबल आहे. ते आहे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आणि अल्युमिनियम हायड्रॉक्साईड पावडर. पावडर आणि जेल या 2 फॉर्ममध्ये जे काय
अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल जे अँटॅसिड आहे ते अवेलेबल आहे. हिमॅटॉनिक्स जे काय हिमॅटॉनिक्स ड्रग आहेत, हिमॅटॉनिक्स म्हणजे काय, जे काय आपण ब्लडचं जे काय हिमोग्लोबिन आहे किंवा मग ब्लडचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी किंवा हिमोग्लोबिन कंटेंट वाढवण्यासाठी HB वाढवण्यासाठी आपण जे काय ड्रग यूज करतो त्याला आपण हिमॅटॉनिक्स असं म्हणतो. तर हिमॅटॉनिक ड्रग अवेलेबल इन कॉम्बिनेशन विथ फॉलिक ॲसिड, झिंक आणि विटॅमिन B12. विटॅमिन B12 जे काय हिमॅटॉनिक ड्रग आहेत जनरली झिंक असेल किंवा मग फॉलिक ॲसिड असेल आणि विटॅमिन B12 याच्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतात, याच्या कॉम्बिनेशनमध्ये. आता जनरली कधी काय होतं, जो काय फॉलिक ॲसिड आहे हा आयर्नसोबत जर दिला फॉलिक ॲसिड तर आयर्नचं ऑब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होतं. जर आयर्न आणि फॉलिक ॲसिड कॉम्बिनेशनमध्ये दिलं तर काय होतं, फॉलिक ॲसिड आयर्नचं ऑब्सॉर्प्शनला काय करतं, प्रमोट करतं आणि आयर्न चांगल्या प्रकारे काय होऊ शकतो, ऑब्सॉर्प्शन होतं. तसंच कॅल्शियमचं ऑब्सॉर्प्शन चांगलं व्हायचं असेल बॉडीमध्ये त्याच्यासोबत काय करतात, विटॅमिन D देतात. तसंच आयर्नचं ऑब्सॉर्प्शन चांगलं होण्यासाठी आपण आयर्नसोबत फॉलिक ॲसिड देतो. ओके. त्यानंतर अनिमिया काय कंडिशन आहे की ज्यामध्ये जे काय HB असेल किंवा मग ब्लड असेल बॉडीमधलं काय होतं, कमी होतं. त्यालाच आपण RBC कमी होतो आणि RBC कमी झाल्यामुळे काय होतं, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी बॉडीची कमी होते, म्हणजेच बॉडीला काय होतं, ऑक्सिजनची कमतरता होते आणि थोडं चाललं किंवा एक्सरसाइज केली तर काय होतं, थकवा येतो. तर अनिमिया या कंडिशनमध्ये काय होतं, HB किंवा ब्लड किंवा RBC यांची संख्या कमी होते आणि RBC काय कशाला रिस्पॉन्सिबल आहे, RBC काय करते, O2 ऑक्सिजन काय करते, कॅरी करते आणि RBCच कमी झाली तर शरीरामधलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि मग आपल्याला काय होतं, दम लागतो किंवा थकवा येतो. ओके. नंतर डेली रिक्वायरमेंट ऑफ आयर्न, शरीरामधलं जे काय आयर्नचं जे काय डेली रिक्वायरमेंट आहे 10 mg इन मेलमध्ये आहे आणि फिमेलमध्ये 18 mg इन फिमेल. आता तुम्ही म्हणतात फिमेलमध्ये 18 mg काय, कारण की फिमेलमध्ये जे काय मेन्स्ट्रुअल सायकल असेल किंवा जे काही इतर फिजिओलॉजिकल कंडिशन आहेत त्यामध्ये त्यांची जी काय आयर्नची रिक्वायरमेंट जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी फिमेलमध्ये आयर्नची जी काय आवश्यकता आहे 18 mg पर डे आहे, तर मेलमध्ये ती 10 mg पर डे आहे. ओके. त्यानंतर सोडियम नायट्राइट, सोडियम थायोसल्फेट यूज इन द ट्रीटमेंट ऑफ, कोणत्या याच्यामध्ये यूज केलं जातात, सायनाइड पॉयझनिंग. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस किंवा मग पुढच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे की सायनाइड पॉयझनिंगमध्ये कोणते अँटीडोट यूज केले जातात, सोडियम नायट्रेट, सोडियम थायोसल्फेट. सोडियम नायट्रेट आणि सोडियम थायोसल्फेट हे दोन्ही सबस्टन्सेस किंवा ड्रग सायनाइड पॉयझनिंगमध्ये अँटीडोट म्हणून या ठिकाणी यूज करतात किंवा मग सायनाइड पॉयझनिंगच्या ट्रीटमेंटमध्ये हे यूज करतात. कोणते, सोडियम नायट्रेट, सोडियम थायोसल्फेट. त्यानंतर जे काय फेनॉमेनॉन ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी वाज ॲक्सिडेंटली डिस्कवर्ड बाय फ्रेंच सायंटिस्ट हेनरी बेक्वेरल इन 1986. जे काय रेडिओ ॲक्टिव्हिटी फेनॉमेनॉन आहे ज्याचा पुढे जे काय सोनोग्राफी असेल किंवा इतर जे काय इन्व्हेन्शन असेल जसं एक्सरे असेल बऱ्याच गोष्टींमध्ये यूज झाला, त्याचं जे काय डिस्कवरी आहे किंवा त्याचा शोध आहे अचानक लागलेला आहे आणि तो शोध हेनरी बेक्वेरल यांनी 1896 मध्ये त्याचा शोध लावलेला आहे. जे काय रेडिओ ॲक्टिव्हिटी फेनॉमेनॉनचा जो काय शोध आहे तो हेनरी बेक्वेरल यांनी 1896ला लावला, एवढं लक्षात ठेवा. किंवा मग रेडिओ ॲक्टिव्हिटी संबंधित जे काय नाव येईल ते आहे हेनरी बेक्वेरल आणि इन्स्टिट्यूशन आलं तर ते 1896 असेल. ओके. त्यानंतर युनिट ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी इज क्युरी. जर युनिट विचारलं रेडिओ ॲक्टिव्हिटीचं ते आहे क्युरी. जसं एनर्जीचं काय असणार आहे, अर्ग असेल किंवा कॅलरी असतं तसं रेडिओ ॲक्टिव्हिटीचं जे काय युनिट आहे किंवा एक काय आहे ते क्युरी आहे. इट इज अ सिम्बॉल इज CI or C. क्युरीचं जे काय सिम्बॉल आहे ते काय C आहे. इन लिमिट टेस्ट फॉर आयर्न पर्पल कलर इज फॉर्म ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड फेरस थायोग्लायकोलेट. ओके.
फेरस थायोग्लायकोलेट तयार झाल्यामुळं जे काय आयर्नची जी काय लिमिट टेस्ट आहे त्याच्यामध्ये जे काय पर्पल कलर येतो तो कशामुळे येतो, फेरस थायोग्लायकोलेट फॉर्म झाल्यामुळे येतो किंवा तयार झाल्यामुळे येतो. त्यानंतर डिसेन्सिटायझिंग एजंट. आता मित्रांनो जे काय डिसेन्सिटायझिंग एजंट आहेत जे की आपण जे काय आपले दात कधी दुखतात किंवा मग आपल्याला काही दाताला आपल्या थंड पाण्याची किंवा गरम पाण्याची आपल्याला सेन्सिटिव्ह होते किंवा आपण जास्त थंड किंवा आंबट गरम पाणी किंवा गरम पदार्थ खाऊ शकत नाही, अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, सेन्सिटिव्हिटी म्हणतो. आणि अशा कंडिशनमध्ये जे काय ड्रग आपण यूज करतो म्हणजे सेन्सिटिव्हिटीच्या ट्रीटमेंटसाठी जे काय ड्रग यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, डिसेन्सिटायझिंग एजंट असं म्हणतो. तर ते जे काय डिसेन्सिटायझिंग एजंटचे एक्झाम्पल आहेत स्ट्रोंटियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड. एक्झाम्पल विचारले डिसेन्सिटायझिंग एजंटचे एक्झाम्पल ते आहेत झिंक क्लोराईड आणि स्ट्रोंटियम क्लोराईड. जे काय सेन्सोडाईन असेल किंवा मग जे काय डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट असतील किंवा मग अदर जे काय डोसेज फॉर्म असेल त्यामध्ये डिसेन्सिटायझिंग एजंट म्हणून स्ट्रोंटियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड हे यूज केले जातात, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पेप्सिन इज इनॅक्टिव्हिटी ॲट हाय pH. आता मी काय म्हटलं होतं, जर शरीरामध्ये स्टमकमध्ये ॲसिडचं प्रमाण जास्त असेल तर म्हणजे काय पेप्सिनोजनपासून काय होतं, पेप्सिनोजनपासून काय होतं, पेप्सिन तयार होतं. पेप्सिन कोणत्या pHला, ॲसिड pHला. आणि हायर pHला म्हणजे पेप्सिन काय होतं, डिस्ट्रॉय होतं किंवा काय होतं, इनॅक्टिवेटेड होतं. कशाला, हाय pHला म्हणजे बेसिक pHला. हाय pH म्हणजे काय, 7च्या वर आणि ॲसिडिक pH म्हणजे काय, 7च्या खाली. ओके, 6च्या खाली आपण म्हणूयात. ओके, जसजसा pH वाढेल त्याला काय म्हणतो आपण, बेसिक pH. आणि जसजसा pH कमी होईल 7च्या खाली, 6, 5, 3, 2, 1 तर ते काय होईल, ॲसिडिक pH. ॲसिडिक pHला पेप्सिन जास्त असतं, ॲक्टिवेटेड असतं आणि बेसिक pHला म्हणजे जास्त pHला पेप्सिन काय होतं, इनॅक्टिवेटेड होतं. ओके, त्यानंतर जे काय टेम्परेचर आणि स्टोरेज कंडिशन हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, टेम्परेचर आणि स्टोरेज कंडिशन. ओके, तर या ठिकाणी स्टोरेज कंडिशन जर कोल्ड आपल्याला म्हटलं, बऱ्याच वेळेस या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे कोल्ड टेम्परेचर किती असतं, तर ते आहे 2 ते 8 डिग्री सेल्सिअस. कोल्ड म्हटलं की 2 ते 8 डिग्री सेल्सिअस, कूल म्हटलं की 8 ते 25 डिग्री सेल्सिअस. ओके, कोल्ड टेम्परेचर कुठं असणार आहे, आपलं जे काय फ्रीजर आहे त्यामध्ये असणार आहे फ्रीजर. ओके, त्यामध्ये कोल्ड असणार आहे. कूल कुठं असणार आहे, आपल्या फ्रीजमध्ये जे काय बाहेरचे जे काय कंपार्टमेंट त्यामध्ये आपण कूल म्हणूयात. आणि रूम टेम्परेचर जे असणार आहे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस. त्याचबरोबर वॉर्म टेम्परेचर जर म्हणायचं झालं तर ते 30 ते 40 डिग्री सेल्सिअस. वॉर्म टेम्परेचर किती असणार आहे, 30 ते 40 डिग्री सेल्सिअस. आता जे काय वॉर्म कंडिशन असेल ते आपल्याला जनरली जे काय आपण लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करतो त्या ठिकाणी आपल्याला वॉर्म कंडिशन यूज करतात. परंतु कोल्ड आणि कूल टेम्परेचर जे काय आपले फार्मास्युटिकल जे काय प्रोडक्ट असतील, वॅक्सिन सेरा असेल किंवा जे काय इतर पदार्थ असतील, काही कंडिशन काही 2 ते 8 डिग्री सेल्सिअसला स्टोअर करावे लागतात, त्याला आपण कोल्ड म्हणूयात. जसं व्हॅक्सिन या ठिकाणी असतात, इतर जे काय अँटीबायोटिक वगैरे ड्रग आहेत ते कूल टेम्परेचरला स्टोअर करावं लागतात, ते 8 ते 25 डिग्री सेल्सिअस. आणि रूम टेम्परेचर म्हणजे काय, 25 ते 30 डिग्री सेल्सिअसचं जे काय टेम्परेचर आहे त्याला रूम टेम्परेचर असं म्हणूयात आपण. ओके, जे काय अँटीटसिव्ह जे काय ड्रग आहेत ते काय कशासाठी यूज करतात, तर ते कफ किंवा खोकल्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण ते अँटीटसिव्ह ड्रग यूज करतात. आणि जे ते कसे ॲक्ट करतात अँटीटसिव्ह ड्रग, तर ते ब्रेनमध्ये जे काय मेडुला आहे त्यामधील जे काय कप सेंटर आहे त्याला काय करतात, ते सप्रेस करतात. म्हणजे कपच्या ट्रीटमेंटसाठी जे काय आपण अँटीटसिव्ह ड्रग यूज करतो ते ड्रग जे काय मेडुला आहे ब्रेनमधील त्याच्यामध्ये जे काय कप सेंटर आहे त्याला काय करतात, ते डिप्रेस करतात आणि काय होतं, आपल्या कपची ट्रीटमेंट होते. त्यानंतर इन लिमिट टेस्ट फॉर आर्सेनिक, ऑल आर्सेनिक इज कन्वर्टेड इंटू आर्सेन बाय रिड्युशन विथ झिंक अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे काय हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल आणि झिंक असेल याचं काय या ठिकाणी काय होतं,
कन्व्हर्जन होते यामध्ये त्याचं. नॉन इलेक्ट्रोलाइट, आता शरीरामध्ये काय असतात, इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट असतात. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, तर सोडियम, क्लोरीन, मॅग्नेशियम वगैरे हे काय आहेत, इलेक्ट्रोलाइट आहेत. तर नॉन इलेक्ट्रोलाइटमध्ये युरिया, ग्लुकोज, क्रिएटिन हे काय आहेत, नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत. युरिया, ओके, ग्लुकोज, क्रिएटिन. त्यानंतर टोटल बॉडी कंटेंट ऑफ आयर्न इज एस्टिमेटेड टू बी 3 ते 4 ग्राम. एवढं लक्षात ठेवा की आपल्या शरीरामध्ये जे काय टोटल आयर्न कंटेंट आहे जवळपास 3 ते 4 ग्राम आहे टोटल बॉडीचे. ओके. त्याचबरोबर हिमोक्रोमॅटोसिस इज आयर्न स्टोरेज डिसीज इन विच आयर्न अब्सॉर्प्शन इन बॉडी इज इन्क्रीज्ड. आता क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की कोणत्या डिसीजमध्ये आयर्नचं जे काय कंटेंट आहे बॉडीमध्ये ते इन्क्रीज होतं, तर तो आहे आयर्नचं कंटेंट इन्क्रीज झालं म्हणजे काय होईल, HB वाढलेला असेल. ओके. तर अशा कंडिशनमध्ये कोणत्या कंडिशनमध्ये शरीरामधील आयर्नचं कंटेंट वाढतं, तर ती आहे हिमोक्रोमॅटोसिस या कंडिशनमध्ये शरीरामध्ये HBचं प्रमाण किंवा आयर्नचं प्रमाण वाढलेलं असतं, कारण की त्यामध्ये आयर्नचं काय होतं या ठिकाणी अब्सॉर्प्शन जास्त असतं, स्टोरेज जास्त होतं. इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहायचं असेल तर ॲसिड, बेसेस, साल्ट, सिट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड. आणि नॉन इलेक्ट्रोलाइटचं काय आहे, युरिया, ग्लुकोज, क्रिएटिन. ओके. अँटीस्नेक व्हेनम, त्याला ASV म्हणून, इज मॅन्युफॅक्चर्ड बाय हॅपकिन इन्स्टिट्यूट, मुंबई. आता जे काय भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जनरली जे काय अँटीस्नेक व्हेनम आहे ASP जनरली कोणत्या कंपनी मॅन्युफॅक्चर होतं, हॅपकिन इन्स्टिट्यूट जे की मुंबईला आहे. कधी कधी असा क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की हॅपकिन इन्स्टिट्यूट कुठे आहे, तर ते आहे मुंबईला. आणि ज्या ठिकाणी ASV अँटीस्नेक व्हेनम याची काय होते, प्रोडक्शन होते. त्यानंतर जे काय सोडियम नायट्राइट आहे, आता जे काय अँटीडोट किंवा मग आपण त्याला अँटीडोटची जी काय टाईप आहेत, फिजिओलॉजिकल, केमिकल आणि आपण दुसरं काय आहे मेकॅनिकल, असे अँटीडोटचे काय टाईप आहेत, तर त्याच्या ठिकाणी पाहणार आहोत, एक्झाम्पल पाहणार आहोत. जे काय सोडियम नायट्राइट आहेत, जे काय आपण सायनाइड पॉइझनिंगमध्ये आपण अँटीडोट म्हणून यूज करतो. आता या ठिकाणी अँटीडोट म्हणजे काय, अँटीडोट असे पदार्थ आहेत किंवा केमिकल किंवा ड्रग आहेत जे की आपण इतर पदार्थाच्या पॉइझनिंग केसेसमध्ये किंवा पॉइझनिंगच्या ट्रीटमेंटमध्ये वापरतो. त्या ड्रगला किंवा त्या सबस्टन्सला आपण अँटीडोट असं म्हणतो आहे. तर या ठिकाणी सायनाइड पॉइझनिंगमध्ये जे काय फिजिओलॉजिकल अँटीडोट आहे तो आपण सोडियम नायट्राइट म्हणून हा यूज करतो. या ठिकाणी फिजिओलॉजिकल अँटीडोटचं एक्झाम्पल काय आहे, सोडियम नायट्रेट, हे लक्षात ठेवा. क्वेश्चनमध्ये असे 4 ऑप्शन दिले जातील, फिजिओलॉजिकल, केमिकल, मेकॅनिकल. तर तुम्हाला तिन्हीपैकी एक कोणतेही त्याचं एक्झाम्पल जे विचारले ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. केमिकलचं जे काय एक्झाम्पल आहे अँटीडोटचं ते आहे सोडियम थायोसल्फेट. केमिकल अँटीडोट किंवा केमिकल मेकॅनिझम ॲक्ट होणारं जे काय अँटीडोट आहे तो आहे सोडियम थायोसल्फेट. मेकॅनिकल अँटीडोट ती आहे ॲक्टिवेटेड चारकोल. मेकॅनिकल अँटीडोटचं एक्झाम्पल काय, ॲक्टिवेटेड चारकोल. त्याचबरोबर ॲक्टिवेटेड चारकोल इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ हेवी मेटल पॉयझनिंग. लक्षात घ्या, कोणत्या मेटल पॉयझनिंगमध्ये ॲक्टिवेटेड चारकोल यूज केलं जातं, जनरली हेवी मेटल जे काही आर्सेनिक असेल, मर्क्युरी असेल, लीड असेल यांच्या पॉयझनिंग केसेसमध्ये आर्सेनिक यूज केला जातो. त्यानंतर जे काय पॉयझनिंग आणि अँटीडोटचे आपण या ठिकाणी एक्झाम्पल पाहणार आहोत किंवा मग उदाहरणं पाहणार आहोत. कोणत्या पॉयझनिंग केसेसमध्ये कोणता अँटीडोट यूज करतात, तर त्यामध्ये आर्सेनिक पॉयझनिंगमध्ये डायमर कॅप्रोल हा या ठिकाणी अँटीडोट म्हणून यूज केला जातो. म्हणजे आर्सेनिकची पॉयझनिंग केसेस झाली त्याच्या ट्रीटमेंटसाठी डायमर कॅप्रोल हा ड्रग यूज केला जातो किंवा अँटीडोट यूज केला जातो. लीड हा हेवी मेटल आहे, त्याच्या पॉयझनिंग केसेसमध्ये पॉलिथिलीन ग्लायकॉल हा अँटीडोट म्हणून यूज करतो, हा पण लक्षात ठेवा. मर्क्युरीच्या पॉयझनिंग केसेसमध्ये विटॅमिन C, डायमर कॅप्रोल, कॅल्शियम, सोडियम इडिटेट हे काय केले जातात, अँटीडोट म्हणून यूज केले जातात. आता कधी कधी काय होतं, जे काय पॉयझनिंग आहे ते कोणत्या सबस्टन्सची किंवा कोणत्या ड्रगची किंवा कोणत्या फूडची आपल्याला माहीत नसते, की कोणत्या प्रकारची पॉयझनिंग झालेली आपल्याला माहीत नसते किंवा नेचर ऑफ पॉयझन आपल्याला माहीत नसतं, तेव्हा
पॉयझनिंग केसेसची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण काय करतो, युनिव्हर्सल अँटीडोट देतो. म्हणजे जेव्हा आपल्याला पॉयझनिंग केसेस किंवा पॉयझनिंग कशामुळे झालेले आपल्याला माहीत नसतं, अशा कंडिशनमध्ये आपण जे काय अँटीडोट वापरतो त्याला युनिव्हर्सल अँटीडोट म्हणतो. त्याचं काय कंपोजिशन आहे युनिव्हर्सल अँटीडोटचं, तर या ठिकाणी युनिव्हर्सल अँटीडोटचं कंपोजिशन तुम्हाला माहीत असलं गरजेचं आहे. त्यामध्ये पावडर चारकोल 2 पार्ट असतो. तो ॲब्सॉर्ब अल्कलॉइड, जे काय अल्कलॉइड आहेत तो ॲब्सॉर्ब करण्याचं काम हा ॲक्टिव्हिटी चारकोल करतो. तो पावडर फॉर्ममध्ये असतो. त्याची क्वांटिटी किती असणार, 2 पार्ट. मॅग्नेशियम ऑक्साईड 1 पार्ट असतो. तो न्यूट्रलाइज ॲसिड, जेवढे काय ॲसिड असतील त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम करतो. त्याचबरोबर टॅनिक ॲसिड 1 पार्ट असतो. तो काय करतो, जे काय अल्कलॉइड आहे त्याचं प्रिसिपिटेशन करतो. अल्कलॉइडचं प्रिसिपिटेशन करण्याचं काम काय करतो, हा काय करतो, टॅनिक ॲसिड करतो. त्याचबरोबर जे काय इतर गोष्टी आहेत किंवा इतर पॉईंट आहेत आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलची मेंबरशिप आपल्या मित्रांना पण जॉईन करण्यास सांगा. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.